इतके गोंधळलेले विरोधक कधी पाहिले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोलाय. यावरून संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय. पाहूया. कायदा माहित नाही, पराभव दिसत असल्यानं फेक नरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले होते. काल मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मुद्द्यावर टीका केलेली होती. यावर आज संजय राऊतांनी पलटवार केलाय. कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं. तुमच्याकडे जे काय मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्याबरोबर मांडायला हवे होते. आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता. हा मुद्दा, यात कन्फ्युजनचा काय विषय आहे मिस्टर फडणवीस, मला सांगा जरा. यात गोंधळ काय आहे? निवडणूक यादीमध्ये घोटाळे आहेत हे पुरावे दाखवणं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. यांना कोणी वकील केलं आणि कधी वकिली केली यांनी मला काय कळायलाच मार्ग नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.